नमस्कार. दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दिवसाच्या या काळात असतो देवी सरस्वतीचा आशीर्वाद. आपण बोललेली प्रत्येक गोष्ट ही खरी होत असते. तर हा शुभ काळ कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. धार्मिक शास्त्रानुसार दिवसाला शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहे. असे मानले जाते की दिवसाच्या 24 तासात एकदा माता सरस्वती तुमच्या वाणीवर विराजमान होते आणि तेव्हा तिचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते. पहाटे 3:10 ते 3:15 हा सर्वात शुभ वेळ आहे. या वेळेत आपण एखादी चांगली गोष्ट मनात आणली किंवा बोलली तर ती नक्कीच पूर्ण होते. याशिवाय देवी सरस्वतीच्या जिभेवर बसण्याची उत्तम वेळ म्हणजे पहाटे 3:20 ते 3:40 असते. या काळात जे काही बोलले जाते ते नक्कीच खरे होते. दिवसाच्या या काळात असतो देवी सरस्वतीचा आशीर्वाद. बोललेली प्रत्येक गोष्ट ही खरी होत असते. तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.